मित्रांनो, आज ह्या मुंडेच्या मैदानात असतो ना, फक्त मित्रांनो मी सर्वांच्या मुलाखत घेतो, पण मला गरिबांच्या मुलाखती घ्यायला खूप आवडतात आणि त्यांना उजेडात काढायसाठी माझं हे म्हणजे कष्ट असते की आज खरोखर मित्रांनो जीवाभावाचे मित्र आपले. आता तरी पण तुमचं नाव विचारतो, तर तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रेयस पाटील सुपणे. बैलाचं नाव काय? बैलाचं नाव आहे सुंदर. देवराज शहाजी पाटील सुपणे, सायराज महेश पाटील सुपणे. आणि नाव सांगायला गेलं तर कैलासवासी पांडुरंग पाटील कारभारी सुपणे यांचा सुंदर. दादा, आज एवढं मोठं मैदान, 1,00,000चं मैदान आणि एवढ्या तब्बल एवढ्या गाड्यामध्ये फायनलला राहणं म्हणजे जोक नाही. नुसतं तुमचं 12 महिन्याचं मित्रांनो वासरू आहे आणि त्या वासरून खरं मोठा कारनामा गेला. विचारूया दादा, काय सांगशील ह्याच्या स्पीडबद्दल? स्पीड बद्दल बघायला गेलं तर स्पीड बघूनच महेश पाटलांची पारख आहे. महेश पाटलांनी खालनं कचरेवाडीकडं कोण घेतलं होतं आणि हा देवराज शहाजी पाटील ह्याच्या नावावर गाडी पळते. तर खोंड गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी घेतलाय. तर खोंड त्यांनी स्पीड वगैरे बघून घेतला होता. फेरवेर झालं पहिलंच मैदान. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भागातलं आम्हाला स्वप्नील मुंडे म्हणजे काय लांब नसले बसाय रोज सकाळ स्वप्नील मुंड्याच आहे माणसं. स्वप्नील मुंडे 1-2 किलोमीटर अंतरात आपल्या भागातलं खोंड म्हणजे भागात मैदान मोठं मैदान पडले म्हणा. आपल्याला तेवढी अपेक्षा ह्या मैदानात जास्त होती. कशाबद्दल तर जवळचं मैदान आपल्या भागातलं मैदान आणि सगळं गाव बघायला असते. मैदान बघायला सगळे गाव असते. यात्रेचं मैदान त्यामुळे बघायला मज्जा आणि आतुरता या मैदानाची बऱ्याच जणांना असते. आपल्याला पण होती आणि गेल्या 2 महिन्यापासून खोंड तयार करायचा चालला होता. 1-2-3 फेरं झालं डायरेक्ट आज पहिल्याच मैदानात काढला. महेश पाटलांनी हिरून असा बैल घातला. आपला बैल अंधारातलाच आहे. अच्युत ड्रायव्हरचा पिस्तूल बैल शाना पळतो. खोंडासने घेऊन जाणार चांगला बैल आहे. त्यामुळं त्यांनी हिरून मातीच्या रानाला पल्ल्याचा बैल घालून त्यांच्या हिशोबाने त्यांनी आज नियोजन केलं आणि नियोजन सक्सेस ठरलं. आज खोंड 12 महिन्याचं खोंड एवढ्या मोठ्या मैदानात फक्त फायनलसाठी पात्र झालं तेवढा मोठा आनंद आहे. म्हणजे आज पहिल्यांदाच तुम्ही मैदानात काढलाय, हो, आहे का नाही? म्हणजे घेतल्यापासून आज पहिल्यांदा पहिलंच मैदान आज. पहिलाच गुलाला, आहे का नाही? म्हणजे गुलाल आज खूप महत्वाचा, म्हणजे नावाला यश आहे म्हणा की. नावाला पहिल्यापासूनच त्या यश आहे. देवराज शहाजी पाटील किंवा कैलासवासी त्याचं नाव ठेवल्यापासून या नाव गाडी पळते किंवा ह्याच्या आधी पहिल्यांदा लक्षात ह्याच्या माग लक्ष्या नांदेड सिटीचा भारत नंतर रेवर रांगा आणि आता सुंदर सगळी नाव करतात. आता ह्याच्या आधी पण बरेच बैल होऊन गेली. थोडक्यात सांगायला अमित पाटलांचा सक्का पुतण्या आहे आणि ती भाऊ त्यांचा घरातलाच बैल आहे. म्हणजे अमित पाटील एक म्हणजे एक वादळ आहे का नाही? म्हणजे आज कोणच रोखू शकत नाही त्या वादळाला, आहे का नाही? 100%. म्हणजे आज गरिबांच्या पाठी असो, कुठं चुकत असेल तिथं बोलणारे व्यक्तिमत्व आहेत मोठे, आहे का नाही? म्हणजे कुठं बी काय बनवू, कुठली बी अडचण येत अमित पाटील लगेच सहकार्य करतात किंवा काय नाही. आज त्यांची निवडणूक आपण बघितली. आज हो. किती लोकांनी प्रचंड त्यांना आज प्रेम दिलं आणि त्यांना हो. आज निवडून आणलं, आहे का नाही? हो, शिवसेनेतून येत्या 2026 पंचायत समिती कराडसाठी सुपनेगानातून अमित पाटील यांची शिवसेनेतून निवड झाली की बाबा तुम्ही इलेक्शन लढायला लागते किंवा साहेबांच्या शब्दाखातीर अमित पाटलांनी इलेक्शन लढलं, निवडून आले. आता जनतेनं दाखवलं त्यांच्याविषयी प्रेम. कारण त्यांचं रोकटोक स्वभाव रोकटोक बोलणं तुम्हाला माहितच आहे की बाबा काम करण्याची पद्धत काय असेल ती एक मार्गी सरळ. त्याबद्दल सगळ्या जनतेने पण निवडून दिले आणि येत्या काळात भविष्यात चांगली कामं आपल्या पंचायत समिती गाण्यात होतील आणि बैलगाडी क्षेत्रात पण चांगलं उभं असतील हीच अपेक्षा. मित्रांनो, दादा आपले व्हिडिओ कसे असतात का सांगा महाराष्ट्राला, का तर आज आपण व्हिडिओ बनवतोय तुमचं. आमिर डांगे म्हणा गेलं तर असं मैदानात पण ओळखीचं आणि त्याच्या आधीपासून ओळखीचं म्हणा. मित्रच आपलं कराडमध्ये आपलं फ्रेंड सर्कल म्हणा सगळे मित्रच पहिल्यापासून त्यांचा फोन असतोच. मोबाईल घेण्यापासून व्हिडिओ चालू करण्यापासून त्यांचा फोन असतो. कुठल्या दुकानात काय कायम प्रत्येक वेळी त्यांचं सहकार्य असते. व्हिडिओ तर एक नंबर. आता कराड त्यांचं क्रेज पण आता महाराष्ट्रात 1.5 लाख फॉलोअर झाल्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन आमच्याकडून सर्वांकडून. देवराजचा शब्द विचारा थोडं. मित्रांनो, देवराज म्हणजे आज आज वाटत नसते की लाजतोयच तो मित्रांनो, पण आज तुझ्या नावावर गाडी पळते. आज तू पडद्या मागे राहतोय. आज बैलाचं प्रेम आहे तुझ्यावर. तू संग म्हणजे आज हे करतोय, सेवा करतोय. काय सांगशील आजचा गुलाल? आजचा गुलाल आमच्यासाठी लय महत्वाचा आहे ना? पण कसा आज आनंद वाटतो काय? आनंद आज खूपच आहे. एवढं बारकं वासरू फायनल राहिले लय आज तुमचं सर्व कुटुंब आज खूप आनंद आहे. पहिल्यांदा मैदानाला आणि पहिलाच गुलाल, म्हणजे पुढं आता हे संघर्ष मोठा, म्हणजे आज पुढं धमाकुळच करणार आहे. एक स्वप्नाचं नाव, म्हणजे स्वप्नाचं नाव प्रचंड. आज अमित पाटील असो आणि कार्यकर्ते स्वप्नातले असो, नंतर आता तुमच्या मागे राहिला तो बैल म्हणजे आज कारगिल पण आज चांगल्या ह्याच्याबद्दल म्हणजे पुस्तिका गुलाल राहणं महत्वाचं आहे का नाही? तसंच आज आपल्याला बी हिंद केसरी बघा भेटणार का? हो 100%. मित्रांनो बघा, म्हणजे आज प्रेम म्हणजे नाव पण आज किती नावासाठी धडपडतात. आमच्या नावा गाडी पळवा किंवा आमचं नाव लावा. आज खरोखर मग त्या गोष्टी
टीटीव्ही बद्दल काय सांगशील? टीटीव्ही म्हणजे एक टीटीव्हीने असा संघ म्हणजे मोठा धमाका गेला होता टीटीव्हीचा. सांगा टीटीव्ही बद्दल काय सांगशील? टिटवी बैल तर टॉप पळायचा पण आता संघर्षात आहे. ते संघर्ष मिटलं काय दिसत मिटणार मिटणार. आज टिटवीचे चाहते म्हणजे आज टिटवी बद्दल म्हणजे टिटवी जेव्हा मैदान येतात तेव्हा म्हणजे माग असतातच म्हणजे प्रेम असतं टिटवी. काय सांगते टिटवी बद्दल? काय टिटवी आता पहिल्यापासून आपलं प्रत्येक गावातला म्हणा आमच्या भागातला म्हणा प्रत्येक नंदीवर आमचं प्रेम असते पहिल्यापासूनच. आणि टिटवी पहिल्यापासून टिटवी सोबतच आहे, अजून आहे. टिटवीचा आता काय संघर्षाचा काळ आहे तुम्हाला माहित आहे. काय संपेल काय नियतीच्या मनात असेल तसा काळ थोडा आला म्हणा. बॅड पॅच चालतोच प्रत्येकाचा. जेवढं त्यानं कमवून द्यायचं होतं तेवढं कमवून दिलं. जेवढं मोठं नाव करायचं होतं ह्याच्या आधी बैल बरीच झाली, तशी बरीच बैल झाली. पण आत्ता पाटलांच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट, संघर्षाचा एक मोठा पॉईंट असेल तर टिटवीनं तो लाईफचा सेटच करून दिला थोडक्यात. चालते दादा, खरोखर आज पहिल्याच गुलाला पहिलीच आपल्याला मुलाखत भेटली. तुमचं मनापासून धन्यवाद आहे का नाही स्वप्न- तुमचा आभार आहे की तुम्ही आमचं एवढं बारकं वासरू असून आमचा शेवट नंबर म्हणजे 6 नंबर होऊन पण आपली मुलाखत घ्यायला लागला. वासरा तिसरा फेरा असल्यामुळे जरा काही तिसऱ्या फेऱ्याचा प्रॉब्लेम, पण तुम्ही त्यातनं पण आपलं मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचं पण आमच्याकडून धन्यवाद. धन्यवाद दादा. आभार.